मोदींची सनक आणि वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद. मोदी आणि शहा यांच्या बाबत फार बोलणे झाले, लिहिणे सुद्धा तेवढेच झाले. आता फक्त बहिष्कार घालणे बाकी आहे. वंदे मातरम कोणी म्हणत नसेल तर त्यांच्यावर बडगा उगारण्याचा अधिकार यांना हापचड्डेवाल्यांना कोणी दिला? पण हिंदुस्थानातील सर्व कंत्राटे आपल्यालाच मिळाली आहेत अशा झिंगेत ते वावरत असतात. विरोधकांना त्यांनी श्वास घेणे सुद्धा बंद केले होते. कोर्टाला सुद्धा हाग्यादम भरला होता. म्हणून 4 वर्षे झाली तरी शिवसेनेची तारीख पे तारीख चालू होती. जंतर मंतरवर मुलांनी मार खाल्ला, पण तानाशहाची तानाशाही मोडीत काढली. नंतर पुढे कोर्टाने आपले काम चालू केले. आता जेवढी सुनावणी झाली तेवढी गेली 4 वर्षे सुद्धा झाली नाही. कोर्ट आता ऐकणार नाही. त्यांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. सुप्रीम कोर्टावर राष्ट्रपती, राज्यघटनेचे राखणदार आणि राष्ट्रप्रमुख यांनी मोदी शहांच्या झिंजा धरून वाकवायला हवे होते, पण यांनी त्यांचे पाय चेपण्याचेच काम केले. सर्व धर्मसमभाव हिंदुस्थानच्या या मंडळींनी कोथळा बाहेर काढला. सनातनचा यांना अर्थ माहीत नाही, हिंदुत्वाची शिकवण द्यायला निघाले. वंदे मातरम हे आपले राष्ट्राचे गान होय. 6 कडव्यांमध्ये आहे. यांना कधीही म्हणता आले नाही, कधी म्हणताही येत नाही आणि भविष्यातही कधी म्हणता येण्याची कोणतीही शक्यता नाही. मात्र यांनी त्याची पाटीलकी आपल्याकडे असल्याचेच दाखवायचे काम केले. इन्कलाबशिवाय हिंदुस्थानी स्वातंत्र्याची गाथा पूर्ण होत नाही. क्रांतीचा महामंत्र म्हणून इन्कलाबकडे तरी पाहिले जाते व आंदोलनाचे सर्वात मोठे अवजार म्हणून ओळखले जाते. इंग्रज टेरीला पाय लावत पळाले. हिंदुस्थानी इंग्रजांचे सुद्धा तेच हाल झाले. ज्यांनी मार खाल्ला त्यांची क्षमा मागायला हवी, कारण ते खंबीरपणे उभे ठाकले. म्हणूनच यांचा टेरीचा आणि पायाचा मिलाप झाला. पंतप्रधान राष्ट्राचे प्रमुख असतात. त्यांनी गुजरातचे प्रमुख हेच धोरण ठेवले. त्यामुळे राष्ट्राची एकवाक्यता लोप पावत चालली. त्यावर उतारा जंतर मंतरवर टाकला गेला. त्यांना अंधभक्त राष्ट्रद्रोही समजत होती. झिंगलेल्यांची नशा मोहन भागवतांनीच उतरवली. आता मोदींनी सनक डोक्यातून काढून टाकावी. न्यायालयाचे पाय त्यांनी आता मोकळे करायला हवेत, कारण न्याय हा झालाच पाहिजे आणि न्याय होईल याची पूर्ण खात्री आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.